दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापुरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त गुळाचे सौदे जे आहेत ते पार पडले। मी सध्या बाजार समितीमध्येच आहे। ही सगळी दृश्य जे आहेत आपण पाहतोय। हा सौदा पार पडल्यानंतर सगळे गुळाचे पॅकिंग जे आहेत ते केले जात आहेत। खरं तर यावर्षीचा जो दर आहे तो दर किती मिळणार अशा ही जी संपूर्ण जी अपेक्षा असते किंवा जी उत्कंठा असते ती या सौद्यामध्ये लागून राहिलेली होती। आणि आता हा सौदा जो पार पडलेला आहे आणि जवळपास 4500 रुपये इतका दर जो आहे तो या गुळाला मिळालेला आहे। माझ्यासोबत या सगळ्या सोबत बोलण्यासाठी काही अडते शेतकरी व्यापारी देखील आहेत। तर किती यंदा दर किती मिळाला काय? यंदा साधारणतः 4500 रुपये प्रति क्विंटल आणि खालचा दर 6000 रुपये प्रति क्विंटल मिळाला। गेल्या वर्षीच्या आणि गेल्या वर्षीच्या हिशोबाने साधारणतः बाजारात तेच आहे। तेच आहे। गुळाची आवक कशी आहे? गुळाची आवक कमी प्रमाणात कमी प्रमाणात नाही, चालू बाजार भाव प्रमाणे जे आवक ही घटलेलीच आहे। थोडीशी घटलेली आहे, बाजार भाव कमी असल्यामुळे आवक घटलेली आहे। आता याचा पुढे जो दर जो राहील तोच अशाच पद्धतीने राहील का कसं काय? नाही, अशा पद्धतीने साधारणतः हे दर राहतील असं वाटायले आज तरी आपल्याला। आज नेमकं वातावरण कसं होतं काय संपूर्ण सौदा पार पडल्यानंतर काय शेतकरी असेल शेतकऱ्यांच्या मध्ये थोडेसे दराच्या मध्ये चिंतेचा विषय आहेच। कारण बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची थोडीशी बाजारभावावर नाराजी आहे। पण हा बाजारभाव ठरवण्याचा म्हणजे बराचसा अंदाज लोकांच्या व्यापाऱ्यांच्या हातात आहे। व्यापारी सुद्धा काही वेळा गुळाला भरपूर प्रमाणात दर शोधतात, समोर त्या पद्धतीचा उठाव नसल्यामुळे त्यांचे सुद्धा बाजार चढ उतार होतात। आता व्यापारी वर्गाचा पूर्णपणे दोष असं काय होऊ शकत नाही। नक्कीच माझ्यासाठी काही उत्पादन केलंय। खरं तर काय नेमकं सांगाल, आज 4500 रुपये इतका भाव मिळालाय, उच्चांकी असं वाटतंय? उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर कमी आहे। मालकाला किंवा शेतकऱ्याला न परवडणारा असा दर आहे। 5000च्या रेंजमध्ये साधारण मिनिमम दर असायला पाहिजे। तर त्या म्हणजे त्या सगळ्या खर्चाचा वगैरे तंत्रापासून शेतकऱ्याला थोडे चांगले देऊ शकतात। उसाला दर मिळावा अशी एकीकडे मागणी आहे आणि साखरेचे भाव आपण बघतोय वाढताना पाहायला, पण गुळाला मिळत नाही। कुठे शेतकऱ्यांमध्ये चिंता किंवा उत्पादकांमध्ये चिंताच आहे असं वाटतं। 15 वर्षापूर्वी 700-800 गुऱ्हाळ जर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होती, आता ते अगदी 100-150 पर्यंत ती संख्या आली आहे। कारण ते म्हणजे त्या कारखान्याच्या दराच्या तुलनेत हा प्रोडक्शन खर्च जो आहे त्या पद्धतीने त्याचा म्हणजे कारखान्याचा दर म्हणजे चांगला मिळत आहे शेतकरी, त्यामुळे बऱ्यापैकी लोक साखर कारखान्याला वळलेले। म्हणजे शेतकरी आता गुळ सोडून साखर कारखान्याला 100%। कारण काय दर? नक्कीच याचं कारण आपण दर पाहतो की दरवर्षीचा जो गुळाला मिळणारा दर आहे याच्यामुळे काही उत्पादक आता गुळ सोडून साखरेकडे सुद्धा वळलेले आहेत। माझ्यासोबत काही व्यापारी तिकडे आहेत। अण्णा, काय या वर्षीचा दर काय नेमकं सांगतोय? चालू वर्षी पाऊस येत असल्यामुळं आणि वरची वातावरण बिघडत असल्यामुळं म्हणजे त्या पद्धतीनं गुळाची आवक नाही आहे। तरी आता सर्वसाधारण 4000 ते 5,000पर्यंत दर राहील। परिणाम कशा? कारण काय, यंदा पाऊस काळ भरपूर झाल्यामुळं ऊसाची उंची वाढलेली नाही, ऊसाचं खच्चीकरण झालेलं आहे। फॅक्टरीला पण ऊस जायला आहे आणि हे गुऱ्हाळाला पण, त्यामुळं कने उंची वाढल्या नसल्यामुळं गुळाला दर राहतील असा आमचा अंदाज आहे। राहतील वर्षभर अशाच पद्धतीने राहतील या पद्धतीने दर राहतील। गेल्या वर्षी किती राहिलेलं तरी काय? गेल्या वर्षी होत्या की 4000 पासून 4500-4700 पर्यंत दर होते। आता 4500 हा, आता 4500 मध्ये सुरुवातीला 5000 पण दर झाले होते। कसा आहे, दर हा क्वालिटीवरती राहतो। गुळाची ज्या पद्धतीने क्वालिटी निघेल त्या पद्धतीने दर राहत असतो। कुठल्या शेतकऱ्याचा आहे किंवा आम्हाला काय काय लोकांचं मत असं आहे की व्यापारी दर पाडतात, हे चुकीचं म्हणणं आहे। आम्हाला समोरनं ज्या वेळेला ऑर्डर येते त्यावेळेला आम्ही गुळ खरेदी करतो। आम्ही देखील जास्त उंचीचा दर घेऊन आम्हाला पण जास्त कमिशन मिळायची अपेक्षा असतीच। आम्हाला पण ते शेतकऱ्याला जसं जादा दर मिळावा तसं आम्ही पण घ्यायची तयारी असते। खरं इतर बाजारपेठेतले दर कमी असल्यामुळं ते सगळे बाजारपेठ बघून इतर बाजारपेठेमध्ये 150-200 रुपये आम्ही जादा देऊ शकतो किंवा आमचं गिराईक मागू शकते। आम्ही कधी शेतकऱ्याच्या मालाचं खच्चीकरण करत नाही किंवा आवक जादा झाली म्हणून पण दर पाडत नाही। आता तुम्ही बघितलं असणार सौद्यामध्ये कॉम्पिटिशनचं बोलणं असते, आम्ही बोलत असेल व्यापारी एकमेकाच्या खांद्यावर, खरं सौद्यामध्ये आम्ही करत नाही। कारण त्या आमच्या दोस्ताला जर किंवा जोडीदाराला एखादी कलम स्वस्त पडलं
तर तो नेमका आमच्याच गिरायकाला देतो बरं. आणि आमचं गिरायक फोडण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही कुठल्याही गिरायकाला आमच्या कॉम्पिटिशन वाल्याला फुकट देण्याचा प्रयत्न करत नाही. स्वस्त सुटूने ही भावना असते आमची. शेतकऱ्यापेक्षा आमचं कॉम्पिटिशन जास्त असतं. आता तुम्ही आता गेली कित्येक वर्ष झालं इथं या बाजार समितीमध्ये कार्यरत आहात. मी मी 70 मध्ये आलो, 1970ला मार्केट यार्ड मध्ये. आता हे सौदे नेमके दिवाळी पाडव्यालाच का पार पडतात? काय नेमकेच काय कारण आहे? काय म्हणतात? सौदे दिवाळी पाडव्यालाच पार पडतात, हा, काय नवीन नेमकं करण्याचं? आपल्या मराठी महिन्याप्रमाणे नवीन वर्ष चालू होतं. नवीन वर्ष म्हणजे मराठी महिन्याचं चैत्र महिन्याचं ते नवीन वर्ष. त्या नवीन दिवाळीच्या याच्या ना मुहूर्ताचा सौदा केला जातो. मार्केट यार्डामध्ये 2 वेळा मुहूर्ताचे सौदे होतात. एक इंग्रजी महिन्याप्रमाणे हा आणि मराठी महिन्याप्रमाणे गुढीपाडवा, चैत्र पाडवा. त्यावेळेला एक मुहूर्ताचे सौदे असतात आणि आता एक मुहूर्ताचे सौदे असतात. 2 वेळा मुहूर्ताचे सौदे असतात. हे मुहूर्ताचे सौदे जे आहेत ते दर वर्षातून 2 वेळा पार पडतात असं अण्णांनी माहिती देखील दिली. आपण सगळी दृश्य पाहतोय जी गुळाच्या डेप ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत. आणि आता हा दर जो आहे तो 45 रुपये इतका उच्चांकी भाव यंदा या सगळ्या गुळाला मिळालाय. सौद्या मिळाला. हा बिगर केमिकल आहे. हा बिगर केमिकल गुळ आहे. आणि याला किती भाव आहे आता? याला भाव 4000 पासून 4500 पर्यंत मिळतो क्वालिटी बघून. आता हे 4000 आहे. त्याच्यामध्ये कणी वगैरे कशी असतील त्या पद्धतीनं आता हे काय दर झालाय 4000. हे काय, हे बघा, हे हा फुलचा कलर आहे. हा ह्या गोळा कशा हा गोळ फुलचा कलर आहे आणि 4200 रुपये झाला आहे. याची कणी वेगळी आहे, याची कणी वेगळी आहे. हे डीम कलर आहे बघा आणि हे फुलचा कलर आहे. अशा आहे ना, त्याच्यामध्ये दर होत असतात. जे गुळाची क्वालिटी असते त्या क्वालिटीनुसार हे दर जे आहेत ते दरवर्षी मिळत असतात. दरवर्षी 2 वेळा हे सौदे पार पडतात. एक गुढीपाडवा आणि दुसरा दिवाळी पाडवा. आणि आता सौदा जो आहे तो पार पडला आणि या सौद्यामध्ये 4500 इतका भाव मिळाला. हा दर अशाच पद्धतीने पुढे राहावा अशी मागणी उत्पादकांची असते. व्यापारी वर्गातून अनेकदा याबाबत माहिती देखील दिली. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.